राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येत्या महापालिकांच्या निवडणुकांना एकत्र येण्याची शक्यता आता वाढली आहे। तसे संकेतच आता राज ठाकरेंनी दिले। जर दोन भाऊ 20 वर्षांनी एकत्र येत असतील तर तुम्ही आपापसात का भांडता, असं राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाले। मुंबईतील वांद्रा भागातील रंगशारदा येथे मनसेची पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीला मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते। राज ठाकरेंनी यावेळी मार्गदर्शन करताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं। आपापसातील वाद मिटवण्यास त्यांनी सांगितलं। दुसरीकडे दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं उदाहरण देत येत्या काळात युती होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर काय म्हणाले ते पाहूयात। 20 वर्षानंतर जर दोन भाऊ एकत्र येतात तर आपसात आपण भांडण केलं नाही पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले। मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। मतदार याद्यांच्या संबंधी त्यांनी सूचना केलेल्या आहेत की जे दुबार मतदार होतात तेही महत्वाचं आहे। काही मतदार असतात नसतात, काही लोक इथं मतदान करतात, काही लोक इतर राज्यामध्ये जाऊन मतदान करतात, तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला जातीनिशी लक्ष करायला पाहिजेत आणि म्हणूनच आपल्याला BLA ते तेवढेच सक्षम केले पाहिजेत आणि जे काही गटाध्यक्ष त्या गटाध्यक्षांनी आपल्याला एकाच एक असा गटाध्यक्ष केला पाहिजे। थँक्यू। नहीं, संगठनात्मक दृष्टिकोण के हिसाब से उन्होंने आज पूरे अपने संगठन को मजबूत कैसे करना है उसके बारे में सूचना की है और मुझे लगता है सभी हमारे पदाधिकारियों ने उसका समर्थन हाथ ऊपर करके दिया है। क्या युति को लेकर बात हुई है? राज ठाकरे उद्धव ठाकरे साहब एक साथ आए हैं, इसको लेकर क्या कुछ चर्चा? युति को लेकर बात नहीं हुई, मगर उन्होंने ये जरूर कहा कि 20 साल के बाद और राज ठाकरे साहब और उद्धव ठाकरे साहब एक मंच पे अगर आ सकते तो आपको भी सबको साथ लेके आगे बढ़ना है, सबको साथ लेके काम करना है, चाहे वो अपना जुना कार्यकर्ता हो या अपने साथ आने वाला कार्यकर्ता। 2 दिवसांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावर राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्र आले होते। त्यावेळी दोघेही शेजारी बसले होते। यावेळी राज ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती। त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या देखील एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।